नमस्कार सर्वांना. पालकही शिकू शकतात मुलांना वाचनच्या आजच्या आपल्या 12व्या भागामध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. तर आज आपण ळ हे अक्षर शिकणार आहोत. तर ळ हे अक्षर मुलांना लिहायला खूप मजा वाटते, कारण तिथं काय 2 गोल जोडायचे असतात. तर काय होते की बऱ्याच म्हणजे जनरली शब्द नाही आहे की ज्या शब्दांच्या सुरुवातीला ळ हे अक्षर येईल. तर शब्दांच्या शेवटी ळ येणारे बरेचसे शब्द आहेत. तर आज आपल्याला असेच शब्द पाहायचे आहेत आणि अशा शब्दांचा सराव आज मुलांकडून करून घ्यायचा आहे. मुलं ळ हे अक्षर अगदी हसत खेळत आणि आनंदाने शिकतात. त्यांना ळ बाळाचा काढायला खूप मजा वाटते आणि लिहायलाही खूप मजा वाटते. तर या शब्दांचा वाचन, लेखन आणि श्रुतलेखन अशा पद्धतीने सराव घ्यायचा आहे. LKG UKGच्या मुलांकडून मात्र फक्त ळ हे अक्षर फक्त ळ हे अक्षर 4 ते 5 पानं तुम्ही त्यांच्याकडून लिहून घ्या. ज्यावेळेस त्यांना ते अक्षर परफेक्ट होईल त्याच्यानंतर त्यांना जे मी तुम्हाला ळ हे अक्षरांचे शब्दांची जे पेजेस दिलेले आहे त्याची प्रिंट काढून आणा आणि ळ या अक्षराला गोल करायला लावा. आणि जर पहिली झालेले मुलं असतील 2री 3रीचे, तर त्यांना हे शब्द लिहायला वाचायला लावायचे आहेत. आणि ळचे जे 2 गोल आहेत ते अतिशय रेखीवपणे कशा पद्धतीने काढता येतील याच्याविषयी मुलांना थोडेसे मार्गदर्शन करायचे आहे. यस, तर चला पाहूया आपण ळ हे अक्षर आणि ळ या अक्षराचे शब्द. यस, शब्दाच्या सुरुवातीला ळ असलेले शब्द नाही आहेत, म्हणून आपण बऱ्याचशा शब्दांच्या शेवटी ळ असतं किंवा काही काही शब्दांच्या मध्यभागी सुद्धा ळ हे अक्षर असतं. तर असे ळ असलेले शब्द शोधून त्या शब्दांची इथे मी यादी बनवलेली आहे. तर ळ या अक्षराचा सराव करण्यासाठी या शब्दांचा तुम्ही वापर करू शकता. फळ, बळ, पळ, छळ, कळ, वळ, तळ, नळ, गळ, मळ, दळ, जळ, कमळ, सरळ, कवळ, जवळ, अढळ. तर या सगळ्या शब्दांचं वाचन मुलांकडून करून घ्यायचं आहे, लेखन करून घ्यायचं आहे. वाचन लेखन सराव घ्या. ळ अक्षर काढायला मुलांना खूप मजा वाटते, कारण 2 छोटे छोटे गोल एकमेकांना जोडायचे असतात. तरी व्यवस्थितपणे कशा पद्धतीने लिहायचे, ळ हे अक्षराचा प्रॉपर आकार कसा असला पाहिजे याविषयी मुलांना माहिती द्या. आणि मुलांकडून या छोट्या छोट्या साध्या साध्या शब्दांचं श्रुतलेखनाचा सराव अधिकाधिक करून घ्या. श्रुतलेखन आणि मौन वाचन याच्यावर भर द्यायचा आहे की जेणेकरून मुले अस्खलितपणे वाचायला शिकतील. तर इथे पाहू शकता ळ या अक्षराचा सराव आपल्याला आजच्या या भागामध्ये करायचा आहे. तर पहा, ळ या अक्षराचा सराव तुम्ही करायचा आहे. आणि आता आपण जाऊया संस्कार या भागाकडे. तर आजची सुंदर अशी बालकथा आहे. बालकथेचे नाव आहे सोनेरी स्पर्श. आणि ही जी बालकथा आहे ती आमच्या म्हणजे माझी जी बॅच आहे, समजा सध्या जे 40च्या स्टेपमध्ये आहेत, तर अशा सर्वांनी ही बालकथा खूप वेळेस ऐकलेली आहे. म्हणजे आपण लहान असतानाही जनरली आपण ही गोष्ट आपल्या शाळेत असतानाच ऐकलेली आहे, परंतु या माझ्या बालदोस्तांसाठी मी पुन्हा एकदा सांगणार आहे. तर माझ्या आजच्या या गोष्टीचे नाव आहे सोनेरी स्पर्श. खूप सुंदर अशी बालकथा आहे. तर मिडास नावाचा एक राजा होता. तो अतिशय सत्कर्म करणारा चांगला असा राजा होता. या राजाला त्याची प्रजा खूप मानत होती, परंतु या राजाची एक वाईट गोष्ट होती की त्याला सोन्याचा खूपच लोभ होता. असं म्हणजे सोन्याचा लोभ असणारा असा एक हा मिडास राजा होता. त्याला असं वाटायचं की माझ्याकडं खूप सगळं सोनं असलं पाहिजे. म्हणजे होतं त्याच्याकडे ऑलरेडी, तरी पण त्याला असं वाटायचं की आणखी पाहिजे, आणखी पाहिजे. तो काय करायचा की दिवसभराचे त्याचे जे कामं आहेत, त्याचा राजदरबार वगैरे झाल्यानंतर आणि मग तो संध्याकाळी जायचा आणि त्याच्या तळघरामध्ये, राजवाड्याच्या तळघरामध्ये जे त्यांनी सोनं जमा करून ठेवलेलं होतं, ते सोनं तो दररोज पाहायचा, त्या सोन्याला स्पर्श करायचा आणि मनातल्या मनात आनंदित व्हायचा. त्याला असं वाटायचं की आणखी सोनं याच्यामध्ये मी कसं म्हणजे कशा पद्धतीने आणू शकेल, त्याचे तो म्हणजे असं विचार करत राहायचा की मी याच्यात आणखी कसं सोनं आणू शकेल. तर असं मनाशी नेहमी विचार करायचा की माझ्याकडे आणखी खूप सोनं असलं पाहिजे, आणखी खूप सोनं असलं पाहिजे. तर तो असं म्हणायचा की म्हणजे एक दिवस त्याने असंच सोनं मोजता मोजता असं देवाला वरदान मागितलं की देवा, माझ्यासाठी काहीतरी तू असं कर, मी एवढ्या चांगल्या पद्धतीने वागतो, तर मला आणखी सोनं दे. तर नेमकं देवाने त्याची ही प्रार्थना ऐकली. देव अवतरित झाला आणि म्हणाला, सांग तुला काय तुझी इच्छा आहे ते. तर राजाला म्हणे की तुला जे वरदान मागायचं ते माग. तर मिडास राजाने असं वरदान मागितलं की मला असं एक वरदान दे की मी ज्या आपण गोष्टीला स्पर्श करेल ती सोन्याची होईल.
तर त्यावेळेस तो खूप मनोमन खुश झाला की मी आता खूप सगळ्या गोष्टींना स्पर्श करणार आणि ती प्रत्येक गोष्ट सोन्याची होईल आणि मग किती मज्जा. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मग त्याने काय केलं, त्याचा जो दरबार आहे त्या दरबारामध्ये असा एक खांब होता. त्या खांबाला त्याने स्पर्श केला, तो खांब सोन्याचा झाला. तो मनोमन इतका खुश झाला. त्यांनी मग नंतर एका टेबलाला स्पर्श केला, तो सोन्याचा झाला. मग तो आणखीच खुश झाला. तर असं करत त्यांनी दिवसभरामध्ये भरपूर अशा गोष्टींना स्पर्श केला आणि त्या सगळ्या सोन्याच्या झालेल्या पाहून त्याला खूप मनोमन आनंद झाला. नंतर त्याला वाटलं की चला आता आपण ना बागेमध्ये फिरायला जाऊया. बागेत फिरायला गेल्यानंतर त्याला वाटलं की मला गुलाबाचा ह्या फुलाचा वास घ्यायचा आहे आणि गुलाबाच्या फुलाचा तो वास घेण्यासाठी त्या फुलाजवळ गेला की ते फुल सोन्याचं झालं. मग त्या गोष्टीचं त्याला मात्र थोडंसं वाईट वाटलं की कारण सोन्याच्या फुलाचा वास कसा म्हणजे येऊ शकत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो ओरिजिनल जे फुल आहे त्याचा जो स्पर्श आहे तो माणसाला जेवढा आनंदित करू शकतो तेवढं सोन्याचं फुल त्याला आनंदित करू शकत नाही. तर त्या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटलं. त्याच्यानंतर मग त्याला खूप भूक लागली होती. भूक लागल्यानंतर तो जेवणाच्या टेबलवर गेल्यानंतर तिथं पाण्याचा ग्लास ठेवलेला होता. पाण्याचा ग्लास त्याने पाणी पिण्यासाठी उचलला. ते पाणी पण सोन्याचं झालं, तो ग्लास पण सोन्याचा झाला. त्यावेळेस त्याला खूप तहान लागली परंतु त्याला पाणी पिता येईना. त्यानंतर जेवायला त्याने ज्यावेळेस ताटामध्ये चपाती घेतली, त्या चपातीला हात लावल्यानंतर ती चपातीसुद्धा सोन्याची झाली. मग तर त्याला कळालं की आता तर काही खरं नाही. सोन्याने तर मी पोट भरू शकत नाही, सोनं माझी तहान भागवू शकत नाही. मला तर अन्न आणि पाण्याशिवाय तर मी जीवन जगू शकत नाही आणि आता त्याला जर मी स्पर्श केला आणि ते जर सोन्याचं होते तर मग माझं कसं व्हायचं. त्यानंतर तो जेवणाच्या टेबलवरून उठला आणि सहज उभा राहिला. तर त्याची जी लाडकी मुलगी आहे ती त्याच्याकडे धावत आली बाबा म्हणून. आणि त्याला असं वाटलं की नाही का तिने माझ्या जवळ येऊ नये. तो तिला म्हणत होता की थांब बेटा थांब. तोपर्यंत ती मुलगी दररोजच्या सवयीप्रमाणे आपल्या वडिलांकडे आली आणि त्यांना बिलगली. जशी ती मुलगी त्यांना बिलगली तशी ती सोन्याची झाली. मग मात्र राजाला तर रडायलाच आलं. त्याला वाटलं की नको, सोन्याचा हा अभ्यास मी करायला नको पाहिजे होता. आणि मग तो रडू लागला. त्याने रडत रडत देवाला म्हटला की देवा हे वरदान तू माघारी घे, मला नको आहे, मला नको, मला माझी मुलगी मला परत दे. मला गुलाबाच्या फुलांचा वास घ्यायचा आहे, मला ह्या अन्न ग्रहण करायचं आहे. मी सोनं खाऊन जगू शकत नाही, माझं चुकलं, मला दिलेले हे वरदान परत घे. देव पुन्हा अवतरित झाला आणि त्याला दिलेले जे वरदान आहे ते त्याने माघारी घेतलं आणि देवाने समजावून सांगितलं की हे मिळास राजा, तू खूप चांगला आहेस, परंतु ज्या गोष्टी तुझ्याकडे आहेत त्या गोष्टींवर तू संतुष्ट राहा. कोणत्याही गोष्टीचा हव्यास अतिशय जास्त करणं चांगलं नाही, अति तेथे मातीच होत असते. तर बघा, या गोष्टीतून आपल्याला असा बोध घ्यायचा आहे की कोणत्याही गोष्टीचा लोभ हा हानिकारक असतो. लोभ हा माणसाला पाप करण्यास भाग पाडतो. कधी माणसाला नको म्हणजे आपल्याकडं नसलेल्या गोष्टी या असाव्या वाटतात आणि मग आपल्याकडून काहीतरी चुका घडतात त्या गोष्टी मिळवण्यासाठी. तर आपल्याकडं जे आहे ते त्याच्यातच समाधानी राहा आणि जर आपल्याला एखादी गोष्ट मिळवायची आहे तर ती प्रामाणिकपणे मिळवण्यासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करता येईल किंवा कष्ट करून ती गोष्ट कशा पद्धतीने मिळवता येईल, ती गोष्ट मिळवण्यासाठी चुकीच्या मार्गाचा अवलंब तुम्ही कधीच करू नका. तर एवढंच होतं आज माझ्याकडून. तर चला मुलांनो, आज ळ या अक्षराचा सराव करायचा आहे, ळच्या शब्दांचा सराव करायचा आहे आणि वाचन लेखनामध्ये सुधारणा करायची आहे. धन्यवाद.